लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतली धुसफूस शिगेला. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवरती खालच्या भाषेत बोलला. अनुभवी नेत्यांना सहजासहजी कुणी डावलत नसतं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असा देखील दावा. अजितदादांचा सर्वाधिक छळ रोहित पवारांनी केला. बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू. उमेश पाटलांची टीका. राजकारण आणि समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही. अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं. रोहित पवारांचा उमेश पाटलांवर पलटवार. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार. आम्ही देखील पक्षासाठी मेहनत घेतली. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज देण्याची मागणी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवरती तटकरे पटेलांची शरद पवारांशी चर्चा. पटेल आणि तटकरेंचं म्हणणं पवारांनी फक्त ऐकून घेतलं. सूत्रांची माहिती. 12 मे रोजी सिल्वर ओकवरती पवारांची भेट घेतल्याची माहिती. माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास. मला जेव्हा बोलायचंय त्यावेळी मी बोलेन. पार्थ पवारांवरनं माध्यमांच्या प्रश्नावरती सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांशी बोलण्याची इच्छा नाही. पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातनं प्रवास. तर सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो. आम्ही मात्र प्रामाणिकपणे लढतोय. रोहित पवारांचं भाष्य. मुंबईतल्या एका खासगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवारांच्या सर्व पदांचा उल्लेख. राष्ट्रीय सचिव, खजिनदार आणि शिस्तभंग समितीचे अध्यक्ष म्हणून उल्लेख. राष्ट्रवादीच्या 29 एप्रिलच्या पत्रातील पदांचाही उल्लेख. पार्टी फंडातनं ब्युटी पार्लरचा होणारा खर्च दादांना चालत नव्हता. पार्थ पवारांनी या सगळ्याचं ऑडिट करावं. रोहित पवारांची मागणी. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. अंतरवाली सराटीमध्ये 30 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. 1994च्या धर्तीवरती सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवरती ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल मला द्वेष नाही. मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल. आंदोलनाच्या तारखेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या. जरांगेंचा अल्टिमेटम. कुणबी उल्लेख असलेल्या खऱ्या नोंदींवरती प्रमाणपत्र देण्याचे आदेश. नोंदीमध्ये खाडाखोड असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. बावनकुळेंकडनं स्पष्ट. मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांना उपोषणाचा इशारा दिला. फडणवीसांबाबत रोष असल्यामुळे त्यांचं नाव घेतलं जातं हे चुकीचं आहे. प्रसाद लाडी यांचं वक्तव्य. मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात. जरांगे मराठा समाजाचा नेता असू शकत नाही. गुणरत्न सदावर्तेंची टीका. मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं EWS आरक्षणाचं नुकसान झालं. जरांगे पाटील हे मराठा योद्धा नव्हेत तर मुस्लिम योद्धा. अजय महाराज बारसकर यांची टीका. जरांगेंवरती टीका करताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली. बिंडोक नेता आणि बिंडोक आंदोलन असं म्हणत नवनाथ वाघमारेंकडनं जरांगेंना शिवीगाळ. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील 2 आरोपींना CBI कोठडी. PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची कोठडी. तर बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे ही अटकेत. CBIकडनं मांढरेच्या घराची झाडाझडती. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या पुण्यातील घराची झाडाझडती. CBIकडनं 9 तासांपेक्षा अधिक काळ घराची झडती घेण्यात आली. घरातून लॅपटॉपसह काही कागदपत्र हस्तगत. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवरती महाविद्यालयाची कारवाई. मनीषा मांढरेवर महाविद्यालयाकडनं शिस्तभंगाची कारवाई. 7 महिन्यानंतर मनीषा मांढरे निवृत्त होणार होती. नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचलेत. नांदेडच्या विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची CBIकडनं चौकशी. जवळपास 8 तासांहून अधिक चौकशी झाली. मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार PV कुलकर्णीचं बीड कनेक्शन समोर. बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये कुलकर्णीची संपत्ती. बीडमधील जागेवर पुण्यातील एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं समोर. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक धक्का. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांची आत्महत्या. CBIकडनं आरोपी शुभम खैरनार संदर्भात चौकशी सुरू.
एनटीएमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्राकडून नियुक्ती. अनुजा बापट 1998च्या बॅचचा सांख्यिकी सेवा अधिकारी तर रुचिता वीज 2004च्या बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी. सरकारकडून नीटच्या 22 लाख उमेदवारांचा विश्वासघात. धर्मेंद्र प्रधानांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा, अन्यथा मोदींनी स्वतः पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारावी, राहुल गांधींचं आव्हान. शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँका सील करा. संबंधित बँकांचा वीज आणि पाणी पुरवठा आणि रस्ता बंद करा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. अमरावतीतल्या बैठकीत बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापलं. घरं आणि शेतीविषयक शर्तभंग प्रकरणांसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या थांबणार. महसूल मंत्र्यांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना. 10 लाखांपर्यंतची प्रकरणं जिल्हा स्तरावरती निकाली काढण्याची जबाबदारी. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निधी कमी. मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पाचं काम करत आहे. राज्य सरकारच्या धोरणावरती जयंत पाटलांकडून संताप व्यक्त. शरद पवारांचा बारामतीत शेती पाहणी दौरा. शरद पवारांकडून एआय तंत्रज्ञानावरती आधारित ऊसाची पाहणी. बारामतीत शरद पवारांकडून ऊसाच्या शेतीची पाहणी. शक्तीपीठबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होण्याआधीच पराचा कावळा करण्यात अर्थ नाही. विरोधक वैयक्तिक कामासाठी मुख्यमंत्र्यांना चोरून भेटतात. सदाभाऊ खोतांचे नाव न घेता जयंत पाटलांवर टीका. काही संघटनांकडून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न. मराठी माणसांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू, आमदार रोहित पाटलांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांचा फ्रान्स दौरा रद्द. कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय. देश प्रथम असं म्हणत अमृता फडणवीसांची सोशल मीडियावर पोस्ट. अंधेरीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन. लव जिहाद, बांगलादेशी आणि ड्रग्ज विरोधात आंदोलन. आमदार बुर्जी पटेलांचं नाव असलेल्या बोर्डाचीही तोडफोड. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. मोदींकडून चिंता व्यक्त. नेदरलँड्समध्ये भारतीय वंशाच्या लोकांकडून मोदींसमोर भारतीय संस्कृतीचं सादरीकरण. एका सामुदायिक कार्यक्रमाप्रसंगी राजस्थानची संस्कृती आणि परंपरांचं सादरीकरण. चांदीच्या आयातीवरती केंद्र सरकारकडून निर्बंध. 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवरती बंदी. तत्काळ निर्णय लागू करण्याची केंद्र सरकारची घोषणा. लोकसंख्या वाढीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची नवी घोषणा. 3ऱ्या अपत्यासाठी 30,000 तर 4थ्या अपत्यासाठी 40,000 रुपयांचं प्रोत्साहन. आंध्र प्रदेश सरकार लवकरच जाहीर करणार नियम आणि अटी. दहशतवाद थांबवा नाहीतर परिणाम भोगा. पाकिस्ताननं भूगोलात राहायचं की इतिहासात ते ठरवावं. भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचा पाकिस्तानला कडक इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली. न्यायाधीश व्ही.एस. पाटोदकरांच्या जागी धुळ्यातील न्यायमूर्ती जे.आर. पुलात यांची नियुक्ती. कोलाड, नागोठणे आणि आमटेम इथल्या उड्डाणपुलाची कामं लवकर पूर्ण करा. अद्याप कामं अपूर्ण. कामं 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये. सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरेंची भूमिका. मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असताना सुद्धा 2 टोलनाक्यावरती वसुली सुरू. अर्धवट रस्त्यावरती टोल आकारणी म्हणजे कोकणवासियांची चेष्टा. चित्रलेखा पाटील यांच्याकडून संताप व्यक्त. भाडेकरूंची पडताळणी करा. मीरा भाईंदर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांचं वक्तव्य. तर बकरीद शांततेत साजरी करण्याचं आवाहन केलं. मंत्री मकरंद पाटलांना महाबळेश्वरमधील ट्रॅफिक जामचा फटका. वेंडालेक परिसरातील ट्रॅफिकमध्ये मकरंद पाटील अडकले. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या. नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब. तांत्रिक पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल. पुण्याच्या नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयात सुनावणी होणार. पुणे ग्रामीण पोलिसांकडून काल आरोपपत्र दाखल. या प्रकरणी 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले. तांत्रिक पुरावे पत्रात जोडले जाणार. पुण्यातील रुग्णालयामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात आरोपी शिवाजी राठोडला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी. हाडसरमधील रुग्णालयामध्ये आरोपीनं बॉम्बसदृश्य वस्तू ठेवली होती. पुण्याच्या सोने सांगवीमध्ये 2 आरोपींकडून पोलिसांवरती गोळीबार. पोलिसांकडूनही स्वरक्षणासाठी आरोपींवरती गोळीबार. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार. दुचाकीवरनं आलेल्या दोघांनी फर्निचर दुकानावरती 6 गोळ्या झाडल्या. शुभम लोणकरकडनं गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुकवरती पोस्ट. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बरवरती पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. राज्यात शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीचे पैसे मिळणार. 96 साखर कारखान्यांनी जवळपास 1303 कोटी रुपये थकवले. 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक असूनही साखर कारखान्यांचं दुर्लक्ष. कोकणात आज आणि उद्या पावसाची शक्यता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार. परशुराम घाटातील गॅबियन वॉलसह मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या दुरुस्तीचं काम पूर्णत्वास. शिक्षक पात्रता परीक्षेचं प्रमाणपत्र वाटप 18 मे पासून सुरू. कागदपत्र उमेदवारांची मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द. देशामध्ये उष्णतेच्या लाटेचे निकष बदलणार. भारतीय हवामान विभाग लवकरच नियम अद्ययावत करणार. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. मध्य रेल्वेनं राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत गेल्या एप्रिल महिन्यात विक्रमी कारवाई. या कालावधीत 4,96,000 फुकटे प्रवासी पकडले गेले. 40,85,00,000 रुपयांचा दंडही वसूल. म्हाडाकडनं मुंबईतल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 2,640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. या सोडतीसाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत 77,840 अर्ज प्राप्त. 54,694 जणांकडनं अनामत रकमेसह अर्ज सादर. पावसाळ्यात 24 वेळा समुद्र खवळणार आणि जुलैमध्ये सर्वाधिक 4.89 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. मुंबई पालिका प्रशासनाचा इशारा. मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचं आवाहन. कसारा ते इगतपुरी मार्गावरती 6 दिवसांचा विशेष ब्लॉक. सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा बंद राहणार. 17 ते 22 मे दरम्यान प्रवाशांना पर्यायी प्रवासाचा फटका. कोकण रेल्वे मार्गावरती 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. पनवेल ते सावंतवाडी आणि मडगाव मार्गावरती वाढीव फेऱ्या. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय. ऑनलाईन स्वगणनेला राज्यात अल्प प्रतिसाद. केवळ 11 लाख कुटुंबियांची नोंदणी पूर्ण. पुणे अव्वल. आजपासून घरोघरी जनगणना मोहीम. त्यानंतर मुंबईतला पूर्वांचल महोत्सव माटी 9 या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. या महोत्सवात पूर्वांचलचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. रायगडच्या खालापूर तालुक्यामध्ये पाताळगंगा नदीत बुडून युवकाचा मृत्यू. खालापूर पोलीस आणि स्थानिकांनी 1 तासाच्या प्रयत्नानंतर युवकाचा मृतदेह बाहेर काढला. श्रीरामपुरात टवाळखोरांनी भर चौकात कॉलेजची बस फोडली. बस चालकानं कट मारल्याचा आरोप करत 4 टवाळखोरांकडनं बसची तोडफोड. श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतलं. चंद्रशेखर बावनकुळेंकडनं अमरावतीच्या दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाची झाडाझडती. प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करा. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. बावनकुळेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडनं पाहणी. किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नागपूर ते मडगाव द्विसाप्ताहिक रेल्वे सेवेला केंद्रीय मंत्री गडकरींकडनं हिरवा झेंडा. नागपूर ते गोवा प्रवास सोपा होणार. कोकण आणि मध्य रेल्वे थेट जोडली जाणार. गोकुळ दूध संघाकडनं गाईच्या दुधाच्या दरामध्ये वाढ. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर 2 रुपयांनी दरवाढ. म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये मात्र कोणताही बदल नाही. नवीन दर 21 मे पासून लागू होणार. मुंबई विमानतळावरून 2.5 किलो कोकेन जप्त. डीआरआयची कारवाई. जप्त केलेल्या कोकेनची किंमत 13.29 कोटी रुपये. एडिस अभावाहून आलेल्या दोघांना अटक. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना. मोहाडी पोलीस आणि महसूल विभाग घटनास्थळी. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.